नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज उडदाच्या डाळीची आणि मिरच्याची रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं उडदाची डाळ घेतलेली आहे मी 1 कप भरून. वाटीनं मोजली तर 1.5 वाटी आहे. आता ह्याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्याच्यात पाणी टाकून झाकून ठेवायचे. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. जोपर्यंत असं खडूळ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचे. आता इथं डाळ धुवून घेतलेली आहे. आता इथे या पातेल्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे. आता ही धुतलेली डाळ या कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायची. आता ही 7 ते 8 तास असंच झाकून ठेवायचे भिजण्यासाठी. आता मी सकाळी इथं 8 वाजता डाळ ही भिजत घातली होती आणि दुपारी 3 वाजता ही डाळ मी वाटून घेणार आहे. एकदम बारीक अशी वाटून घ्यायची डाळ. आता मिक्सरचं भांडं मी बारकं घेतलेलं आहे, सगळ्यात लहान. आता ह्याच्यात थोडं-थोडं डाळ टाकून त्या डाळीमधलंच थोडं पाणी टाकून घ्यायचंय. तर एका-एका भांड्यासाठी मी 4-4 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने. आता थोडंसं कढईला तेल लावलेलं आहे, भांडं चिकट होऊ नये म्हणून. आता याच पद्धतीनं सर्व डाळ मी वाटून घेणार आहे उडदाची. आता या पातेल्यामधलंच पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं वाटलेलं आहे. आता आणखीन एक भांडं होणार आहे ते वाटून घेते. आता सर्व डाळ इथं वाटून झालेली आहे बघू शकता. एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे. आता ही वाटलेलं वाटण तुम्ही एखादा तास झाकून ठेवलं तरी आणखीन छान उडीद वडे बनतात. पण मी आता लगेच बनवायला घेणार आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. थोडंसं हाताला तेल लावून फेटून घ्यायचे. तर इथं मी एकही चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला नाही. असंच अशा पद्धतीनं फेटून घ्यायचे पीठ. तर एकदम हलकं-हलकं असं पीठ तयार होते. आता पाण्यात पोहायला की समजायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने बघू शकता. आता इथं वडे करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे गरम होण्यासाठी. आता इथं मी पळीवर वडे बनवून घेत आहे. तर सुरुवातीला पळीला मी पाणी लावलं आणि थोडंसं हाताला पण पाणी लावून वडे तयार करून घेतले. तर अशाच पद्धतीनं मी सर्व वडे तयार करून घेणार आहे. कोणताही साचा न वापरता. तर तुम्हाला आणखीन दाखवते. पाणी लावून अशा पद्धतीनं वडे तयार करून घ्यायचे. तर थोडंसं हाताला पण आणि पळीला पण पाणी लावून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे जेवढे तेलात वडे बसतात तेवढे मी बनवून घेतलेले आहेत आणि पळीनंच सर्व वडे मी बनवून घेतलेले आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीने इथं वडे तयार झालेले आहेत आणि एकदम छान असं रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. सोनेरी रंग आला की याला काढून घ्यायचे बाजूला. तर बघू शकता एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट लागत नाहीत. आता याच पद्धतीनं सर्व वडे तयार करून घेणार आहे. आता इथं दुसरी बॅच मी बनवून घेत आहे. आता सर्व वडे तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता मी याच्यामध्ये चटणीची रेसिपी दाखवली नाही तर माझ्या चॅनलवर आहे. तर इथं मी चटणी आणि सांबार पण केलेला आहे वड्यासोबत खाण्यासाठी आणि सांबारची पण रेसिपी आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल चटणीची आणि सांबारची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.